हॅलो. आजची रेसिपी खास आहे कारण आजचा दिवसही खास आहे. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी स्पेशल बेत केलेला अंडा बिर्याणी. आमच्या आहोंसाठी हा स्पेशल डिश होती. छान वाटते ना? किती छान दिसते बघा. एकदम मोकळा असा राईस आणि मसाला. चला तर रेसिपी बघितलीच पाहिजे. इथं मी कढई ठेवली. इथं 4-5 कांदे मी उभे कापून घेतलेले. छान तेलात ते ब्राऊन कलरवर भाजायचे. 3 टॅमॅटो बारीक चिरून. इथं मी मसाला घेतलेला आहे. लसूण, खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली. कांदा, टॅमॅटो आणि मसाला छान भाजून घ्यायचा. त्यात सुके मसाले ॲड होणार. धने जिरे पूड, बिर्याणी मसाला, थोडी हळद, कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले ॲड केले मी त्याच्यात. छान मसाले भाजायचे. मसाले भाजताना नेहमी झाकण ठेवायचं आणि त्याच्या वाफ आणून द्यायची, म्हणजे छान मसाले तयार होतात. टेस्ट पण छान येते. चवीनुसार मीठ ॲड केलं. इथं मी बिर्याणी तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि आपल्याला त्या मसाल्यामध्ये 2 वाटी दही ॲड करायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते आणि बिर्याणी मस्त अशी होते. अंडा बिर्याणी म्हणण्यात अंडा साहजिकच हवे. इथं मी 5 अंडी शिजवून घेतल्यात. त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. एका अंड्याचे 4 भाग केलेले म्हणजे छान होतात. सगळ्या बिर्याणीत म्हणजे आपल्याला व्यवस्थित सेट करता येतात. इथं मसालाही तयार आहे. किती छान कलर आला आहे आणि ग्रेव्हीही तयार. इथं मी 2 कांदे उभे छान असे तळून घेतलेले अगोदरच. त्या मसाल्यामध्ये आपल्याला अंडी सेट करायचे आहेत. वरून ब्राऊन कलरचा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि शिजवलेला बिर्याणी राईस. हा इंडिया गेट राईस आहे. खूप छान बिर्याणी होते. मोकळा असा मसाले घालून, छान असा खडे मसाले घालून शिजवलेला राईस. आपल्याला हा मसाल्यात अंड्यात तो सेट करायचा आहे. हा पहिला लेयर आहे. 2 लेयर लावायचे आहेत आपल्याला. राईस कधीही सेट केला की वरून चमच्याच्या साह्याने मस्त असा दाबायचा, म्हणजे छान वाफ होते. तळलेला कांदा थोडा, राहिलेला मसाला सेट केला, त्याच्यावर अंड्याचे काप, नंतर राईस सेट केला मी. थोडासा आपल्याला चमच्यामध्ये होल करायचं आहे, म्हणजे वाफ छान. बिर्याणी खाण्यास तयार. छान वाटते ना? नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.